त्याचे जेवण चालू आहे. तर तो काय खात आहे तुम्हाला माहिती? तर तो खात आहे ओट्स. तर जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच हे ओट्स आहेत. ते आपल्या मार्केटमध्ये पण मिळू शकतात. मग आता हे ओट्स आपण फक्त उकडूनच खातो ना, म्हणजे त्याला काही वेगळं अशी बुकटी करत नाहीत. पण आता पिल्यासाठी आपल्याला ह्याची मिक्सर मधून काढून बुकटी करावी लागते. तर हे कढईत छानसे भाजून घ्यायचे आणि परत ह्याला मिक्सर मध्ये फिरवून अशी पावडर तयार करून घ्यायची. ही पहा किती छान अशी मऊ पावडर तयार झाली. थोडंसं पाणी घ्यायचं, त्यात मीठ टाकायचं आणि ही पावडर टाकायची आणि थोडं शिजवून घ्यायचं. ही पावडर घ्यायची आणि थोडं ते पातेलं घ्यायचं, त्यात पाणी टाकून उकळू द्यायचं आणि त्यात आणि मीठ टाकून ही पावडर टाकायची. म्हणजे परत अशी पेस्ट तयार होती. ही पावडर छान शिजू द्यायची, खूप वेळ शिजू द्यायची आणि परत अशी आणि ही याची छान पेस्ट तयार होते. ती या पिल्लूला पाजायची. जास्त घट्ट ठेवू नका, पाण्याचं प्रमाण पाहिजे पेस्ट मध्ये. पहा पिल्लू किती छान आवडीने खातं. झालं का थोडं नाही? तिला खूप वेगवेगळे पदार्थ खातो. ते परत तुम्हाला एक एक सांगेल. कधी कधी तो असा रडतो, कधी कधी पुर्र करतो, कधी कधी तर हसतो. झालं थांब. मॅश करायचं का मग? मॅश करायचं. ब्रेक अशी खेळणी दाखवल्यावर तो तिच्याकडे बघून हसतो, नाहीतर छान जेवत असतो. तर आता आमची